और देखिए यहाँ पर अवश्य हमारे अतिथिगण हैं, उनका स्वागत करना चाहेंगे। कौस्तुभ इंटरप्राइजेस के ओनर हमारे इस समय हमारे सामने मौजूद कौस्तुभ भाई, इनका बहुत बड़ा मैं बहुत बड़ा अहम योगदान रहा इस टूर्नामेंट में। और मैं अवश्य कौस्तुभ इंटरप्राइजेस, आप घर बनाते हैं, ईंट सीमेंट रेती की जरूरत लगती है आपको, आप अवश्य कौस्तुभ इंटरप्राइजेस आप इनसे संपर्क करें। और जो पुलिस कॉलोनी में टर्फ है सर का, तो आप अवश्य रात को जाकर वहां पर आप टर्फ अवश्य खेल आनंद उठाएं। धन्यवाद कौस्तुभ सर, आपका ऐसे ही प्यार बना रहे, साथ बना रहे। और सिर्फ दो शब्द, सिर्फ मैं कौस्तुभ भाई सिर्फ दो शब्द चाहूंगा इस टूर्नामेंट के लिए, कुछ दो शब्द आप देखिए, मुझे पता है आप बहुत कम बोलते हैं, शर्मीले इंसान है, लेकिन मैं चाहूंगा कि दो शब्द प्लीज हमारे टूर्नामेंट के लिए। हेलो, सिद्धिविनायक डेंजरस बॉयज ने ये प्रतियोगिता आयोजित की है, वो बहुत अच्छी की हुई है। ऐसे हर बार कीजिए, मेरा सहयोग रहेगा इसमें। बस ये दो शब्द बोल के मैं खत्म करता हूँ। ओके, जय श्री राम। धन्यवाद कौस्तुभ सर। देखिए इंसान कहते हैं ना, जिसमें दम होता है ना वो दिखाता नहीं है, करने में विश्वास रहता है। कहते हैं ना, कहना और करने में अंतर होता है। तो अवश्य कौस्तुभ भाई धन्यवाद कौस्तुभ भाई, उसी में के ये करके बताते हैं, कहते नहीं है। धन्यवाद कौस्तुभ सर आपका, ऐसे ही आपका सहयोग हमेशा रूबरू बना रहे। चलिए चलते हैं कमेंट्री बॉक्स में। और इस समय देख सकते हैं हमारे मंच पर इस समय बैठे हमारे नन्हे भाई, हमारे बड़े भ्राता श्री। देखिए नन्हे भाई का बहुत बड़ा अहम योगदान रहा है हमारे इस टूर्नामेंट में। और अवश्य मैं बताना चाहूंगा कि अभी तक नन्हे भाई ने यहाँ पर जितने भी टूर्नामेंट बैठे सब में इनका योगदान रहा है, लेकिन कभी भी वो खुद मौजूद नहीं रहे। ये मेरे को लग रहा है पहली बार है जहां पे उनको पता भी नहीं कि मैच कहाँ होता है धनाई नगर में। तो पहली बार आए हैं, क्योंकि मैंने बताया आपको कि आउट ऑफ महाराष्ट्र ही रहते हैं, तो पहली बार ये मैच देखने के लिए यहाँ पर आए हैं हमारे समक्ष हमारे साथ। तो अवश्य बहुत बहुत धन्यवाद अन्य भाई। और हमारे साथ आज भी देखेंगे, कल भी देखेंगे, जुड़े रहेंगे हमारे साथ, अहम योगदान है इनका। धन्यवाद। चलते हैं कमेंट्री बॉक्स में। चले लिंगापाडा संघ आपल्याला विनंती आहे, लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा। दोन्ही संघांना विनंती आहे, वडकुंड डहाणू आणि लिंगापाडा अशी मॅच आपल्या भेटीला येते। दुसरा सामना आपण पाहतोय डेंजरस ट्रॉफी 2025 मध्ये, सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत। दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय, एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय। दुसरी अर्थातच या क्रीडांगणावरती सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहिल्यात आणि त्याच क्रमामध्ये डेंजरस ट्रॉफी 2025 आपण पाहतोय। चला, दोन्ही संघ अतिरिक्त खेळाडू नसेल तर आपल्याला पॅनलाइजला सुद्धा सामोरे जावं लागणार, ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते, कारण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय। चला, लिंगापाडा टीम आपल्याला शेवटचा कॉल आहे। वडकुंड संघाचा कर्णधार ऑलरेडी आलेला आहे। जितेन आणि गोपाली प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। गोपाली प्रारंभिक जोडी, चला सुरुवात करा प्लीज लगेच। लिंगापाडा गोलंदाज इंट्रोड्यूस करा, वेळेचं बंधन आपल्यावरती आहे। 15 मिनिटांमध्ये आपल्याला पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त करायचा आहे। हेलो, स्कॉर्पियन भी और सिराज बेबूर के कप्तान प्लीज कमेंट्री बॉक्स में संपर्क करें।
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्क वरती आपल्याला सागर दिसतोय. पहिला चेंडू जितेन फ्लिक करायचं होतं, संपर्क नाहीये. लेग 22च्या माध्यमातून पहिली धाव या इनिंगची. एक देखणं दैदिप्यमान आयोजन नियोजन आपण पाहतोय. डेंजरस ट्रॉफी 2025 डोळ्याची पारडी फिरणारी स्पर्धा आपण पाहतोय. ओपनिंग सेरेमनी एका वेगळ्या दिमागदार पद्धतीने झाली आहे. चलिए स्कॉर्पियन बी टीम कहीं पर भी आप होंगे तो आइए टॉस बॉक्स के करीब आपको जो ऑफिशियल्स है उनसे संपर्क करना है. कुछ फॉर्मेलिटीज इनकम्प्लीट है, उनको कंप्लीट करना आपको जरूरी है. स्कॉर्पियन शॉर्ट पद्धतीने चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा संपर्क तितका चांगला नाहीये. मागच्या तिन्ही चेंडूवरती तिन्ही सिंगल आपण पाहिलेत. पहिले 2 सिंगल लेग 22च्या माध्यमातून आणि या वेळेस मात्र आउटसाइड. कट करण्याचा प्रयत्न होता. प्लेड स्विंग अँड मिस. सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये कुठेतरी फलंदाज डॉट होतोय. संपर्क तितका चांगला होत नाहीये. 4 चेंडूचा खेळ बघता बघता झालाय. गोलंदाजी क्रमावरून सागरने चांगली गोलंदाजी केली आहे. सागर विरुद्ध गोपाल असं बॅटल या चेंडूवरती आपल्याला सुद्धा पाहायला भेटणार आहे. थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथ. अजून एक सिंगल कंप्लीट होतीये आणि या सिंगलने धावफलक संत गतीने 4 या आकड्यावरती पोहोचतोय. शेवटचा अंतिम चेंडू अजून या षटकातील बाकी आहे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. सागरने अप्रतिम गोलंदाजीचा मारा अजूनपर्यंत दाखवला. अंडरम क्रिकेटचा थर्रार आपण पाहतोय. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. बिग फाईट बिटवीन बॅट अँड बॉल. सरळ रेषेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्लासिकल ड्राईव्ह. डॉट बॉल येतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर केवळ 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 ऑन द स्कोर कार्ड टॅली. घेऊया शॉर्ट ब्रेक. जाऊया डिस्क जॉकी कडे. या मिस्टर डीजे मास्टर. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन किसनला इंट्रोड्यूस केलं गेलं. किसन वरती सुद्धा जबाबदारी. पहिल्या षटकामध्ये सागरने चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळी लेगस्टिकच्या जास्त बाहेर. पंच वळतायत, दंडित करतायत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलंय. एक धाव तिथे कंप्लीट होतीये. 6 ऑन द स्कोर कार्ड टॅली. व्यूहरचनेमध्ये बदल आपण पाहतोय. एका बाजूला वडकुंड डहाणू तर दुसऱ्या बाजूला लिंगापाडा. दोन्ही संघांना एकमेकांचा खेळ खूप जास्त चांगल्या पद्धतीने माहिती है. स्कॉर्पियन बी कैप्टन, आपको फिर एक बार कॉल दिया जा रहा है. प्लीज आइए, जो फॉर्मेलिटीज इनकम्प्लीट है उनको कंप्लीट करना जरूरी है. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने सिंगल परिपूर्ण होईल. जितेलला पण माहिती आहे माझं धावफलकावरती थांबणं गरजेचं आहे. जिथपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये थांबणार तिथपर्यंत धावा चालत राहणार आहेत. संत गतीने धावफलक पुन्हा एकदा, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो, त्या सिंगलचा वापर होतो आणि धावफलकावरती 7 धावा आहेत. दुसरं षटक, चेंडू बाकी 4. गोपाल सुद्धा त्याच क्रमामध्ये सिंगल डबलचा गेम मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत कारण मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होता. या षटकामध्ये मागच्या 3 चेंडूवरती 3 सिंगल आणि पहिला वाईटचा चेंडू, तर 3 चेंडूवरती 4 धावा खर्च झाल्यात. यावेळी लेगस्टिकच्या जास्त बाहेर, डाऊन द लेग साइड. फलंदाज सुद्धा गोलंदाजाच्या माइंड सोबत खेळण्याचा प्रयत्न करतोय.
इथे मात्र पहा पुन्हा एकदा जितेंचं कौतुक करावं लागेल. जेव्हा गोष्टी आपल्या बाजूने घडत नाही तेव्हा काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न आपल्याला खूप काही देऊन जातो, खूप काही शिकून जातो. तेच आपण पाहिलं. जितेने थोडंसं स्टान्समध्ये बदल केला, लेगस्टिकच्या जास्त बाहेर उभा राहण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाज त्याच्याने थोडासा विचलित झालाय. बॅक टू बॅक 2 वाईड आणि या चेंडूवरती तर वाईड +1 सुद्धा भेटली आहे. यावेळेस हलक्या हाताने घेऊन काढले आणि धावफलकावरती धावा या सिंगल नंतर जाऊन पोहोचणार आहेत 12 या आकड्यावरती. ज्या मागच्या षटकामध्ये धावा कुठेतरी थांबल्या होत्या, एक्स्ट्राच्या रूपामध्ये या षटकामध्ये धावा आल्यात आणि ही गोष्ट कुठेतरी आपल्याला संपूर्ण सामन्यामध्ये महाग पडणार आहे. कारण सातत्यपूर्वक चांगली गोलंदाजी सागरने केली, त्यानंतर मात्र आपण जर अतिरिक्त धावा खर्च केल्या तर कुठेतरी मोमेंटम शिफ्ट होणार वेळ लागणार नाहीये. फुलर लाईनचा चेंडू इथे मात्र फ्लिक ऑफ द रेस, चेंडू होतोय फरार. येतोय मात्र हा डेंजरस ट्रॉफीचा दमदार असरदार चौकार. या डीजे डीजे मास्टर. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहिलं 16 या आकड्यावरती आहे. 16 ऑन द स्कोर कार्ड टॅली. अजून एक फुलर लाईनचा चेंडू ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. स्वीपर कव्हर रिजन वरती एक धाव तिथे भेटतीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचतोय 17 या आकड्यावरती. म्हणजे तब्बल 13 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. 17 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 17 धावा. घेऊया शॉर्ट ब्रेक, जाऊया डीजे मास्टर कडे. तिसऱ्या षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला गोलंदाज गौतम दिसतोय. स्टेट डाउन द ट्रॅक, वॉट अ स्टॉप. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पवनला आपण पाहतोय. पवनचा अर्थातच हवा असं सुद्धा म्हटलं जातं. हवा का झोका आणि मैदानाच्या आतमध्ये उडता व पवन आपल्याला पाहायला भेटतोय. वॉट अ स्टॉप, ग्रेट एफर्ट्स. त्याच्यानंतर धीम्या गतीचा चेंडू, लगेचच गोलंदाजाने सुद्धा गतीमध्ये परिवर्तन केलंय. 18 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झालेत 2. नेक्स्ट मॅच कॅप्टन टॉस साठी रेडी राहा. एका बाजूला आई भवानी धनसार तर दुसऱ्या बाजूला YBCC वेऊर. इस वक्त कट करना चाहते थे. इस वक्त सीधे बल्ले से खेला है. क्या संपर्क हुआ है. चलिए अंपायर को वक्त दीजिए, पंचांना वेळ द्यायचा आहे. आणि स्वतः टीमकडे सुद्धा एक रिव्ह्यू आहे, त्याचा सुद्धा आपण वापर करू शकता जर पंचांच्या डिसिजन वरती आपल्याला काही डाऊट असतील.
और यहाँ पर बैटर बैक टू डगआउट। चलो रिव्यू लिया यहाँ पर तुरंत बल्लेबाज ने। हेलो रॉय, रॉय जहाँ कहीं भी कमेंट्री बॉक्स से संपर्क करें रॉय। आणि यावेळेस आपण पाहतोय कुठेतरी नशिबाची साथ भेटत नाही नॉन स्ट्रायकर रेडीच्या फलंदाजाला। चेंडू हाताला ब्रश झाल्यानंतर लगेचच यष्ट्यांचा वेध घेतला त्याने आणि फलंदाज बाद होतोय। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुनीतला यावेळेस इंट्रोड्यूस केलं गेलंय। यावेळेस पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे, लाऊड अपील झाली आहे। कुठेतरी चर्चा विमर्श मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे, लक्ष द्यायचंय। रिव्ह्यू घेतला गेलाय लगेचच। पुन्हा एकदा थर्ड अंपायर कडे वळूया आपण। पंच आपल्या मार्क वरती जाऊन डिसिजन पोहोचवतील। नॉट आउटचा इशारा येतोय। यहाँ पर और एक बिंदी गेंद आती हुई। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 20 आकड्यावरती आहे। या षटकामध्ये सुद्धा केवळ 3 धावा खर्च झाल्यात, म्हणजे मागच्या षटकाची कुठेतरी भरपाई या षटकामध्ये केली आहे। पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि या षटकामध्ये 3। 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली। चला सुरुवात करा प्लीज, लिंगापाडा जास्त वेळ घेऊ नका। गोलंदाजी मार्क वरती आपण अजयला पाहतोय। पहिला चेंडू अगदी सरळ बॅटिंगने सरळ रेषेमध्ये खेळलेला फटका, लॉंग ऑन ला खेळाडू तैनात आहेत, कोणती चूक करणार नाही। अजून झटका लागतोय। पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो विकेटचं पतन होतं। या षटकातील YBCC वेऊर आणि आई भवानी धनसार रेडी राहायचे, आपण लगेच टॉस साठी आपल्याला कॉल करण्यात येणार आहे। इथे मात्र शॉर्ट चेंडू आहे, चेंडू होतोय फरार, धावा मिळतील 4 4 4 आणि 4 या डीजे।
इथे मात्र चुकी करतोय गोलंदाज. कुठेतरी आखूड टप्प्याची गोलंदाजी करण्याचं धाडस त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलं, परंतु शॉर्ट चेंडूवरती तुटून पडलाय फलंदाज. आणि त्याच माध्यमातून आपण पाहतोय तब्बल 5 धावा या चेंडूवरती आल्यात. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 25 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिला चेंडू चांगला हाताला गेला, त्याच्यानंतर व्हेरिएशन करण्याचे प्रयत्न. इथे मात्र आपण पाहिला चांगला चेंडू, परंतु कुठेतरी लोअर फुल चेंडूला सुद्धा प्रहार केलाय. चला स्पीडअप करा प्लीज. लिंगापाडा संघ जास्त वेळ दबडला जातोय. धावांचा विचार केला धावफलकावरती तब्बल 29. अजून एक फ्लाइटेड चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजाच्या रीच पासून थोडासा चेंडू लांब होता, त्याचा फायदा भेटतोय गोलंदाजाला. गती नव्हती त्या चेंडूमध्ये, फ्लाइट सुद्धा जास्त होती, परंतु फलंदाजाच्या रीच पासून लांब होता. फलंदाज टाइम करू शकला नाही त्या चेंडूला. आता मात्र थोडासा आधीच स्टान्सचा विचार केला. ऑस्टमच्या बाहेरचा स्टान्स घेण्याचा प्रयत्न फलंदाजाचा आहे, कारण त्याने सुद्धा नॉनस्टेक रेंडवरून निहालय. की चेंडूची पिचिंग मात्र कुठेतरी थर्ड स्टंप वरती आपल्याला पाहायला भेटते. व्यूहरचनेमध्ये सुद्धा बदल आपण पाहतोय. कव्हर रिझनच्या खेळाडूला लॉंग ऑफ लॉंग ऑन सोबत बदललं जात आहे. इथे मात्र पुन्हा एकदा लेग कटरचा चेंडू आहे, परंतु फलंदाजाच्या रीच पासून लांब आहे. जास्त टर्न होताना आपला चेंडू दिसतोय. अतिरिक्त फ्लाइट त्या चेंडू मागे होती आणि धावफलक 31 या आकड्यावरती आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. येणारे 2 चेंडू महत्वपूर्ण असणार आहेत. फुल्लर लाईनचा चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. रनआउटची संधी बॅटरला जावं लागणार आहे. तंबूच्या आसऱ्याला गॉन. फलंदाज बाद. थँक यू डीजे मास्टर. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार 31 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू. बेखेड करण्याचा प्रयत्न होता, बॉक्स आउट मध्ये लागतोय. अजून एक झटका. 31 धावा धावफलकावरती आहेत. 32चा पाठलाग करावा लागणार आहे. जावे टॉस कडे आपण लगेच. चलते टॉस की ओर, जहां पर एक तरफ आपको आई भवानी धनसार तो दूसरी तरफ वाईबीसीसी वेऊर की टीम नजर आएगी. चलिए कैप्टन आइए टॉस के लिए. हेलो हेलो, देख सकते हैं हमारे बीच में अतिथिगण का स्वागत हो रहा है. थोड्याच अवधीमध्ये आपल्यासोबत सन्माननीय आदरणीय संजयजी पाटील साहेबांची उपस्थिती सुद्धा डेंजरस ट्रॉफी 2025 च्या माध्यमातून जोडली जाणार है. कुछ ही लम्हों में हमारे साथ संजय जी पाटिल सर जुड़ेंगे, जिनका हमेशा अहम योगदान किसी भी आयोजन नियोजन में होता है. ऐसे जरूर सम्माननीय आदरणीय संजय जी पाटिल साहब की उपस्थिति हमारे साथ जुड़ने वाली है. चलते एक ब्रेक की तरफ, जहां पर डीजे मास्टर के साथ जुड़ेंगे हम.
आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष हार्दिक स्वागत आपलं डेंजरस ट्रॉफी 2025 मध्ये शब्द सुमनामने आपलं हार्दिक स्वागत सर. संजयजी पाटील साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. फटाक्यांच्या अर्थातच गजरामध्ये साहेबांचं हार्दिक शुभागमन होतंय. संजयजी पाटील साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या रजनीमध्ये जोडली जात आहे अनेक मान्यवरांची मांदियाळी. चलिए आप देख सकते हैं हमारे अतिथिगण इस समय मौजूद, जो इस समय हमारे ग्राउंड पर चलकर आते हुए हमारे आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय संजयजी पाटील साहेबांची उपस्थिती डेंजरस ट्रॉफी 2025 च्या माध्यमातून जोडली जाते. वेलकम असेल सर आपलं पुन्हा एकदा आगतम स्वागतम सुस्वागतम. त्यांच्या समवेत एक मोठा मित्रपरिवार सुद्धा. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पहिली रजनी आपण पाहतोय डेंजरस ट्रॉफी 2025 ची. साहेबांचं शुभागमन इथे मात्र आपण पाहिलं. हेलो देख सकते हैं हमारे बीच शिव शक्ति सामाजिक शिव शक्ति संगठन के आदरणीय संजय पाटिल सर, श्याम भाई, नापे संकेत सर जी का तहे दिल से हार्दिक स्वागत अभिनंदन. सिद्धि विनायक डेंजरस बॉयज की तरफ से इस टूर्नामेंट में सर हमारे तीनों अतिथिगण सर का तहे दिल से आभार व्यक्त करते हैं. यहाँ पर पूरे टीम की तरफ से डेंजरस बॉयज की तरफ से सर आपका स्वागत है. हमारे आदरणीय शिव शक्ति सामाजिक संगठन के संस्थापक संजय पाटिल सर जी, इनका तहे दिल से और हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. देख सकते हैं हमारे मंच पर इस समय अतिथिगण इस समय हमारे विराजमान इस मंच पर. और संजय पाटिल सर के विषय में उसे दो शब्द कहना चाहूँगा कि जो सामाजिक संगठन है अवश्य घोर गरीबों की मदद करने के जब भी एक कॉल अगर संजय भाई को जाता है तो अवश्य वो उस कॉल कर उठाते हैं, चाहे रात हो या दिन हो, कभी भी. और जितना हो सके उनसे वो अवश्य सदैव मदद के लिए तत्पर रहते हैं संजय पाटिल सर. चलते बीच मैदान के अंदर जरूर जहां पर रनों की बात की जाए 32 का लक्ष्य दिया हुआ है. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण जितेनला पाहतोय. स्ट्राइक एंड वरती दिनेश आणि नॉन स्ट्राइकर वरती किसन. सर टॉस की प्रक्रिया भी हम कंप्लीट कर लेंगे इस ओवर के बाद. लेग स्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत, दंडित करतायत. वाइड गेंद से यहां पर शुरुआत हुई है. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल तिथे भेटते. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने सिंगल परिपूर्ण होती आहे. मागच्या तीन चेंडूचा विचार केला. पहिला चेंडू वाईड आलाय, म्हणजेच दोन फेअर डिलिव्हरी, दोन सिंगल आलेत. कडकणाचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. चेंडू आणि फळीचा चेंडू सरळ विसावतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. बॅकफुटवरती पंच करण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील झाली आहे. नॉट आउटचा इशारा आहे. जितेने कमबॅक केलंय तिथे. पहिला चेंडू वाईड हाताला, त्यानंतर मात्र चार चेंडू अतिशय चांगल्या गतीने आणि चांगल्या लाईन लेंथ वरती हाताळल्यात. धावांचा विचार केला, धावफलक 4 धावा धावफलकावरती आहेत.
इथे मात्र बॅटर बात मोठा फटका खेळायचा होता. सातत्याने मात्र कुठेतरी शॉर्ट चेंडूचा वापर तिथे गोलंदाजाकडून झाला आणि त्याचा फायदा सुद्धा भेटतोय गोलंदाजाला. शेवटचा चेंडू अजून या षटकातील उर्वरित आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत. संत गतीने धावफलक 32चा पाठलाग करताना आपल्याला दिसतोय. लिंगापाडा बनाम वडकुंड डहाणू. शेवटचा चेंडू. याच्यानंतर लगेचच आपण टॉसकडे वळूया. इथे मात्र इंटू द गॅप, इंटू द कर्टन येतोय हा दमदार, असरदार, डेंजरस चषकाचा ब्रँडेड चौकार. या डीजे ची गरज आहे. हा महत्वपूर्ण चौकार होता. या षटकामध्ये कुठेतरी कमी गतीने धावा येत होता. चौकाराची कोंडी फोडणं गरजेचं होतं. चलिए मैं गुजारिश करूंगा सर, मंटू सर की आप टॉस की प्रक्रिया हम पूरी करते या इंतजार करना है. चलिए मुकाबले की तरफ चलते, थोड़ा सा इंतजार करेंगे हम टॉस के लिए. नो बॉल का इशारा यहाँ पर आता हुआ. नो +1 मतलब 1 के साथ 1 फ्री. रन संख्या की बात की जाए 10 लग चुके स्कोर कार्ड पर. यहां से अब आपको अच्छी गेंदों का इस्तेमाल करना जरूरी है, कारण सातत्याने जर आपण अतिरिक्त गोलंदाजी केली तर कुठेतरी समोरच्या संघाकडे पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट होताना आपल्याला दिसणार आहे. इक्वेशनचा विचार केला येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 22 ची गरज आहे. 18 चेंडू 22 ची गरज. इथे मात्र चांगला फटका आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. येतोय अजून एक दिमागदार चौकार. 4 धावा. भूल तो हो गई, जो किया सो किया, तू बचा ले बलम, आज मेरा जिया हाय रे बंद. थँक्यू डीजे मास्टर. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून 2 मिनट मैच 2 मिनट रोक दिए. मैच 2 मिनट रुका दे. 2 मिनट मैच रुका दे. और हमारे बीच अतिथिगण इस समय मौजूद है. आप देख सकते हैं शिव शक्ति सामाजिक संगठन के संस्थापक संजय पाटिल सर जी का उससे स्वागत करेंगे. और मैं चाहूँगा ओम प्रकाश अंकल जी के कमलों द्वारा संजय पाटिल सर जी का स्वागत करें. और आप जिस तरह से अभी आप देखें कि जैसे बीजेपी में इस समय संजय पाटिल सर शिव शक्ति सामाजिक संगठन के संस्थापक के साथ साथ इस समय बीजेपी में भी एक पदाधिकारी नेता बन चुके हैं. तो मैं चाहूंगा जोरदार तालियां सभी से. देखिए 2 शब्द कहना चाहूंगा संजय पाटिल सर के विषय में कि मुझे एक वाक्य याद है कि मैंने एक बार संजय सर को फोन किया था एक एम्बुलेंस के लिए. आज भी मुझे वो वाक्य याद है. तो मैंने बोला था सर मैं कृष्णानगर से बोल रहा हूँ, मंटू बोल रहा हूँ. सर ने बोला ठीक है. मैंने बोला एक, जबकि एक पिछड़े वर्ग से गरीब परिवार से वो व्यक्ति थे जिनका मदद करने के लिए हम लोग खड़े थे सभी लड़के लोग. संजय पाटिल सर को एक कॉल किया था मैंने और सर ने एम्बुलेंस दिया था फ्री ऑफ कॉस्ट. 1 भी रुपया उन्होंने लिया नहीं था. सर ने बोले सर हमने बोला था कि सर जो भी पैसा होगा हम लड़के देंगे, लेकिन सर ने बोला नहीं तुम लोग पैसे क्यों दोगे, ऐसा है तो एम्बुलेंस फ्री में लेके जाओ. ये बड़ी बात होती है. जोरदार तालियां होने चाहिए. देखिए नाम बड़ा होना. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. थैंक यू डीजे. और हमारे बीच इस समय देख सकते हैं स्वागत श्याम शंकर सर जी का. आप इनको भली भांति पहचानते होंगे क्योंकि ये भी भाजपा में इनका भी शामिल हुआ है. और आप बंजारपाड़ा जब भी राशन लेने जाते तो आप सुबह शाम सर को देख सकते. और मैं श्याम सर के विषय में भी 2 शब्द कहना चाहूंगा. देखिए पहले राशन लेने जाते थे लोगों को तकलीफ होती थी, झगड़े होते थे, लफड़े होते थे, लेकिन आज के डेट में हर व्यक्ति देखो यूपी से आया है उसको केवाईसी करवाना है, सर करवा के दे रहे हैं. ये बहुत बड़ी बात है. जोरदार तालियां होनी चाहिए. केवाईसी करवाने के लोगों को बंजारपाड़ा लाइन लगाना पड़ता था, लेकिन आज धराई नगर में सर भी 2 दिन पहले आए थे, पूरे धराई नगर वालों को केवाईसी करके गए. तो बड़ी बात होती है. देखिए
है उनके पास सब चीजें, लेकिन वो स्वयं खुद आकर के ये नहीं सोचे बड़ा हूं मेरे पास राशन का है मुझे बांटना चाहिए, नहीं, खुद स्वयं आकर बैठ करके धाई नगर में केवाईसी किए तो ये बड़ी बात होती है। और पांडे सर जी का भी इसी बीच नापित सर का भी स्वागत करेंगे, धन्यवाद सर। और सर के विषय में मैं वही संजय पाटिल सर के विषय में मैं कह रहा था कि जब भी मैंने कॉल किया था सर ने बोला था कि तुम लोग क्यों दोगे पैसा, लेके जाओ, ऐसी बात है, अगर ऐसी कभी भी कोई बात होगी तो मुझे सीधा कॉल करना कभी भी। तो संजय पाटिल सर का मैं बहुत बड़ा आभार व्यक्त करता हूं सर। और कहते हैं कि नाम बड़ा होने से नहीं होता है, काम अगर आदमी का बड़ा होना तो नाम बड़ा होता है। संजय पाटिल सर का नाम बड़ा है लेकिन काम उससे बड़ा है, इसलिए आज संजय पाटिल सर का पूरे बोईसर में जितने भी दिग्गजों नेता हैं उनका नाम आता है संजय पाटिल सर का, धन्यवाद सर। और मैं हमारे बीच नन्हे भाई रिहान फैब्रिकेशन के ओनर, और से ये पहली बार मैच देखने यहाँ पर आए हैं, जितने बार मैच हुआ इन्होंने स्पॉन्सर दिया है लेकिन आज तक इन्हें पता नहीं था कि ग्राउंड कौन सा है, तो पहली बार डेंजरस टीम ने मैच उतारा, इनको बुलाया है। और देख सकते हैं हमारे रवि राठौर सर, इनका भी स्वागत करेंगे। ओम प्रकाश अंकल के कमलों द्वारा स्वागत किया जा रहा है। देखिए ऐसा बहुत कम चांस मौका मिलता है कि ऐसे बड़े दिग्गज नेता हमारे बीच मौजूद हो, और दिग्गज नाम से नहीं दिग्गज काम से बना जाता है, और इसी समय जो भी हमारे सामने मौजूद है उनका काम दिग्गज है, इसलिए आज उनका नाम भी दिग्गज है, धन्यवाद। चलिए कमेंट्री बॉक्स की तरफ चलते हैं, मैच चालू किया जाए। धन्यवाद सर। जाऊया ऑनगोइंग मॅच कडे, जिथे समीकरणाचा विचार केला, समीकरण आहे येणाऱ्या 17 चेंडूमध्ये आता 18ची गरज आहे। हेलो, टॉस के लिए आ जाए, टॉस के लिए आ जाए, टॉस के लिए बुला लिया जाए कमेंटर। चला टॉस साठी या आई भवानी धनसार आणि YBCC व्यू लगेचच या टॉस बॉक्स मध्ये। टॉस साठी या दोन्ही कर्णधार। हलक्यातने ढकलून काढले, दोन्ही फलंदाजाला माहिती आहे ज्या धावांची गरज होती त्या धावा आता आल्यात, आणि समीकरणाचा विचार केला समीकरण अजून थोडंसं छोटं होणार आहे। 15 मध्ये 17ची गरज आहे। शॉर्ट ऑन पूल, क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून जातोय, दान 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 सीमारेषा पार येतोय हा डेंजरस बॉयजचा चौकार। ये डीजे हेलो, और थैंक यू डीजे। आप देख सकते हैं YBCC बेबूर यहाँ पर टॉस जीत चुकी है, और यहाँ पर फील्डिंग लेने का निर्णय लिया गया है YBCC, थैंक यू। चलिए 14 कमेंट्री बॉक्स की तरफ चलते हैं। 14 मध्ये 13ची गरज आहे। याच पुन्हा एकदा हलक्याने खेळून काढले, एक धाव तिथे सुद्धा भेटती आहे। समीकरणाचा विचार केला धाव फलक 20 या आकड्यावरती, म्हणजे येणाऱ्या 13 चेंडू मध्ये आता 12 धाव्यांची गरज आहे। इथे पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळायचं होतं, संपर्क झाला नाहीये, डॉट बॉल येतोय। या षटकामध्ये डॉट चेंडू आल्यात, कुठेतरी जर विकेटचं पतन झालं तर प्रेशर निर्माण होणार आहे। समीकरणाचा विचार केला 12 मध्ये 12ची गरज, थोडीशी घाई करायची आहे प्लीज।
गोलंदाजी मार्क वरती विशेषला आपण पाहतोय. काहीतरी विशेष करावं लागणार आहे. जर इथून आपल्याला सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. नावेला साजेशी कामगिरी करावी लागणार आहे. सिंगल परिपूर्ण होतीये आणि सिंगलने धावफलक जाऊन पोहोचणार आहे 21 या आकड्यावर. 11 मध्ये 11ची गरज आहे. इथे मात्र बॅटरला जावं लागणार आहे तंबूच्या आसराला. थँक यू डीजे. बॅट्समन कोण आहे बॅट्समन? 10 सेकंड मध्ये घ्यायचा अंपायरने पण त्यांना पाहिजे होता पण त्याने दिला नाही अंपायर. ओ अबे भैया रॉय किसी को भेजना है पे स्कोरिंग के लिए. महत्वाची सूचना आहे. बरोबर पंचांनी सुद्धा फेटावून लावलंय. आपल्याला रिव्ह्यू दिलेल्या अवधीमध्येच घ्यायचं आहे कारण टेक्नॉलॉजीचं सुद्धा काहीतरी लिमिटेशन असतं. त्याचं पालन आपलं करणं गरजेचं आहे. आणि मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये समीर खानला आपण पाहतोय. पालघर क्रिकेटला लाभलेला पहिला ऑफिशियल अंडरम क्रिकेटचा पंच. विकेटचा विचार केला गडी बाद झाल्यात. जनमान वडकुड संघाचे 4 गडी बाद झाल्यात आणि लिंगापाडा संघाचे 2 गडी बाद झाल्यात. लिंगापाडा संघ थोडस अग्रेसर दिसतोय आपल्याला अजूनपर्यंत या रनचेस मध्ये सुद्धा. थोडस स्पीडअप करायचं वडकुंड डहाणू. आपल्याला सुद्धा विनंती, जास्त वेळ दबडला जातोय. फ्लिकचा प्रयत्न, तिसरा गडीगार. द बॅटर बॅक टू दी पवेलियन. फ्लिक करण्याच्या नादामध्ये बॉक्स आउटचा लागतो झटका. फलंदाज बाद. यस डीजे. आपण पाहतोय मान्यवर रजा घेत्या सन्माननीय आदरणीय संजयजी पाटील साहेबांची उपस्थिती इथे लाभली. धन्यवाद सर. आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत. या डीजे. हेलो, थैंक यू. आप देख सकते हैं हमारे बीच माननीय श्री शिवशक्ति सामाजिक संगठन के संजय पाटिल सर ग्राउंड से इस समय हमारे पास हमारी स्टेज पर इस समय विराजमान थे. अभी वो प्रस्थान कर रहे हैं. धन्यवाद संजय पाटिल सर, आप आए, अपना कीमती समय दिया, उसके लिए तहे दिल से आभार और धन्यवाद व्यक्त करता हूं. और हमारे बीच नन्हे भाई रिहान फैब्रिकेशन के ओनर, उनका भी तहे दिल से हार्दिक स्वागत अभिनंदन. आप आए और मैं चाहूँगा आप फिर कल आइए. धन्यवाद. कमेंट्री बॉक्स. थैंक यू सर. आने वाली 7 गेंदों में अब 9 बनाने. आने वाली 7 गेंदों में अभी भी आपको 9 बनाने. खिलाड़ी वहां पर चिकी सिंगल वहां पर कंप्लीट होता हुआ. सिंगल वहां पर कंप्लीट होता हुआ और यहां पर रिव्यू लिया गया है. 100 अंपायर आपल्या मार्क वरती जाऊन लगेच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. नॉट आउटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. महत्वपूर्ण षटक सुरू आहे कारण येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 8 ची गरज आहे. चला घाई करा प्लीज. वडकुंड संघ लगेच चेंडू डिलिव्हर करा. खूप जास्त वेळ घेतला गेलाय इनिंग साठी. वेळेचं बंधन आपल्यावरती आहे.
याची सूचना वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. सहकार्य करा. 6 मध्ये 8 ची गरज. हेलो. क्रुशियल मॅच है. देख सकते हैं ईश्वर एंटरप्राइजेस इस समय हमारे सामने मौजूद. देखिए कोई भी घर का काम हो, खिड़की दरवाजा, एल्युमिनियम स्लाइडिंग विंडो, खिड़की जो भी हो, घर का काम करके देते हैं. हमारे छोटे भ्राता हैं. तो आप किसी भी घर का कोई भी काम अगर इसे करवाना हो तो अवश्य संपर्क करें. ईश्वर एंटरप्राइजेस घर के हर काम, ग्रिल खिड़की सभी काम करके देते हैं. अवश्य इनका मैं स्वागत करना चाहूँगा. स्वयं मैं खुद के हाथों से स्वागत करना चाहूँगा. मेरे छोटे भ्राता हैं तो अवश्य स्वागत तो मैं खुद करूँगा. थैंक यू ईश्वर. आप कल भी आइए. देख सकते देखिए कम उम्र में बड़ी तरक्की. सर पे पिता का हाथ नहीं है, घर की जिम्मेदारी है. इन सभी को लेकर चलते हुए कहा जाता है कि उम्र कम हो, अगर जिम्मेदारी आ जाती है तो आदमी सहनशीलता बन जाता है. और उसमें से एक ईश्वर है. अवश्य जब भी जरूरत लगता है तो हमारे साथ खड़ा रहता है. और इसे भी जरूरत लगेगी जब भी हम खड़े रहेंगे. धन्यवाद ईश्वर. ऐसी तरक्की करते रहो. भगवान से यही विनती प्रार्थना है. चिक भी लॉस्ट होता वहां पर. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढले. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 26 या आकड्यावरती. समीकरण येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 6 ची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती गोपालने जो पॉइंटला स्टॉप केलाय त्याच्याने पूर्णपणे समीकरण बदललंय. लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक राजाने उडता व गोपाल पाहिलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. त्याच क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती आपण पाहतोय रिप्ले मध्ये खूप जास्त डिस्टन्स कव्हर केलं. आणि ही खासियत आहे जेव्हा जेव्हा आपल्याला वडकुंडचा संघ डहाणूचा संघ खेळताना दिसतो. कॅमेरामॅन सूरज आणि उत्सवच्या माध्यमातून आपण पाहिलं. इथे मात्र चौकार जातोय. चौकाराने समीकरण बदलतंय. धाव फलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 30 या आकड्यावरती. विकेटचा विचार केला. लिंगापाडा संघाचे 3 गडी बाद झाले. जय हनुमान वडकुड संघाचा 4 गडी बाद झाल्यात. 2 चेंडूमध्ये जर एक धाव विकेट न गमावता आपण बनवली तर आपण विजयश्री पत्करू शकतात. विकेट महत्वाचा आहे. विकेट फॅक्टर आहे. पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा आहे. मॅच क्रुशियल आहे. मॅच क्रुशियल आहे. चौकार आल्यानंतर मात्र समीकरणामध्ये पूर्णपणे फंबल आपल्याला पाहायला भेटते. महत्वाचा चौकार. चला स्पीडअप करा. लिंगापाडा विरुद्ध वडकुंड डहाणू आपण पाहतोय 32 धावांचा पाठलाग करायचा होता. 32 वॉज अ टार्गेट. आणि मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगचा खेळ काय रंगतोय. दोन मध्ये 2 ची गरज. विकेटचा विचार केला. लिंगापाडा संघाचे 3 गडी बाद झालेत. वडकुंड डहाणू संघाचे अर्थातच 4 गडी बाद झाले होते. म्हणजे लिंगापाडा संघाकडे थोडासा एज. चला वडकुंड डहाणू शेवटचा कॉल आहे. लगेचच चेंडू डिलिव्हर करा प्लीज. सातत्याने आपल्याला विनंती केली जाते. इथे मात्र स्क्वेअर कट. खराब चेंडू. फुल टॉस. आणि लिंगापाडा संघ मात्र सामना जिंकतो आणि दाखल होतोय पुढच्या फेरीमध्ये. अडल्या वडकुंड डहाणू चांगले प्रयत्न आपण मैदानाच्या आतमध्ये केले. गिव्ह अ शॉर्ट ब्रेक. देऊया डीजेला संधी मिळूया मैदानाच्या आतमध्ये. Jazz in the mix. Jazz in the mix. Jazz in the mix. Ash. Nagila. तू समहो मेरे चिस मारिया मैं